Hello students. So this is the second video of unit Introduction to Acid and Base. So in previous video we have studied about the some introductory part about the acid and base and about the indicators. There are different types of indicators which are used in a laboratory. For example, some litmus paper that are red and blue litmus paper, phenolphthalein indicator, methyl orange, methyl red. These are the some indicators, and beside that universal indicator is also used in the laboratory. Then after that we see the procedure for making the domestic indicators or natural indicators about that. And now today we are going to study about the next part of this chapter. Okay, now let us see. Can you tell the answer of this question? What is the question? What happens when sour substances like lime juice, tamarind water falls on the Shahabad stones or kitchen platform? प्रश्न काय बघा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं का पहा. समजा जर सोअर सबस्टन्सेस म्हणजे आंबट पदार्थ कुठले, लाईम ज्यूस लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी, समजा शहाबाद जी फरशी असते तर त्याच्यावर समजा जर पडलं तर काय होईल. आता बघा इथं हे जे शहाबाद स्टोन्स असतात, सो दॅट कन्सिस्ट कार्बोनेट्स. So the acids present in these sour substances, for example the acid which is present in the lime juice, that is the citric acid, and the acid which is present in the tamarind, that is the tartaric acid, so that reacts with the Shahabad stone, so that Shahabad stones consist carbonates. So these acids reacts with carbonates and that forms a bubbles of carbon dioxide, means carbon dioxide get evolved from that part. आता इथे काय होतं तर जे लाईम ज्यूसमध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि टॅमॅरिन वॉटर जे आहे चिंचेचं पाणी याच्यामध्ये टार्टारिक ॲसिड असतं. या ॲसिडशी आणि शहाबादी फरशीमध्ये असणारे कार्बोनेट जे आहेत यांची रिॲक्शन होते, अभिक्रिया होते आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तर तो काय होतो त्याच्यामध्ये बाहेर पडतो. त्या ठिकाणी फसफसल्यासारखं काय होतं, बबल्स तयार होत असतात. ओके, नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन इज कलेक्ट सम सॉइल सॅम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग्स अँड फाइंड आउट whether it is acidic, alkaline or neutral. When we collect the soil samples from our surrounding, so that soil samples are acidic in nature. Now next question, see which substances are used to clean greenish stains on copper vessels and to shine the blackish silver utensils. म्हणजे बघा कॉपरचे वेसल्स असतात, तांब्याची भांडी किंवा चांदीची भांडी जी आहे तर त्याच्यावर आलेला जो थर आहे तर तो घालवण्यासाठी कशाचा वापर केला जातो. सो हियर टॅमराईन पल्प दॅट इज यूज्ड टू, चिंचेचं जे पल्प असतो, चिंचेचं पाणी जे आहे किंवा चिंच जी आहे तर ती वापरली जाते याच्यासाठी. वाय टूथपेस्ट इज यूज्ड फॉर ब्रशिंग टीथ. तर टूथपेस्ट का वापरली जाते ब्रश करण्यासाठी, बिकॉज धीज कन्सिस्ट फ्लोराइड्स अँड अल्कली. या टूथपेस्टमध्ये फ्लोराइड्स आणि अल्कलीज असतात. आता हे जे फ्लोराइड्स किंवा अल्कलीज असतात तर हे आपल्या तोंडामध्ये जे ॲसिड्स तयार होत असतात तर त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काय करतात, हे फंक्शन करतात. म्हणजे त्याचं उदासीकरण होतं आणि म्हणून काय केलं तर टूथपेस्ट वापरली जाते टूथ म्हणजे आपले जे दात आहेत ते स्वच्छ करण्यासाठी. ओके, नाव नेक्स्ट part, that is acid. Now see, acids are those substances that gives the H plus ions while dissociation. आता ॲसिड्स हे असे सबस्टन्स आहेत जेव्हा त्याचं डिसोसिएशन होतं सोल्युशनमध्ये तर तेव्हा काय होतं
त्यांच्यामधून H प्लस आयन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल हिअर सी HCl in aqueous solution that gives H plus and Cl minus ions. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा त्याचं ॲक्वेस सोल्युशन पाण्यातलं द्रावण तयार केलं जातं तर तेव्हा त्याच्यामधले जे ॲटम्स आहेत तर ते सेपरेट होतात. जसं इथं हायड्रोजन जे आहे ते आणि क्लोरीन हे दोन्ही पण काय होतात, हे इलेमेंट सेपरेट होतात. जसं इथं हायड्रोजन आयन्स तयार होतात, दॅट आर द H प्लस आयन्स, आणि क्लोराईड आयन्स तयार होतात, दॅट आर द Cl मायनस आयन. सो ॲसिड्स आर दोज सबस्टन्सेस विच गिव्स द H प्लस आयन्स. हे असे सबस्टन्स आहेत जेव्हा त्याचं डिसोसिएशन होतं, सेपरेट होतात त्याच्यामध्ये ॲटम्स, तर तेव्हा त्यांच्यामध्ये मेन कॉन्स्टंट कुठला तयार होतो तर H प्लस आयन्स तयार होतात. नाव सी देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स. इथं काही एक्झाम्पल दिलेत ॲसिडचे. फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ॲसिड दॅट इज अ HCl. त्याच्यानंतर नायट्रिक ॲसिड दॅट इज अ HNO3. मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेले आहेत तिथं. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड्स H2SO4. कार्बोनिक ॲसिड H2CO3. ascorbic acid. Then citric acid which is present in lemon or some other fruits. Then acetic acid which is in the vinegar. So these are the some examples of acids. ही काही एक्झाम्पल्स आहेत ॲसिड्सचे. जसं याच्यापैकी हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, ऑल दीज ॲसिड्स आर कॉल्ड एज अ स्ट्रॉंग ॲसिड्स. या सगळ्यांना आपण स्ट्रॉंग ॲसिड्स म्हणू शकतो. अँड ऑल दीज आर द मीन्स कार्बोनिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड और ॲसिटिक ॲसिड, these are weak acids. So beside these some examples of acids, our daily diet also consists some different types of acids. These acids are natural acids or organic acids, and these are mild acids that are not harmful for us, for our health. आता बघा आपण काही एक्झाम्पल्स बघितले या ॲसिड्सचे. काही ॲसिड्स याच्यामध्ये स्ट्रॉंग होते आणि आपल्या जे रोजचं आपण जेवण खातो तर त्याच्यामध्ये म्हणजे काही आपल्या डाएटमध्ये आहारामध्ये सुद्धा काय असतात, काही वेगळ्या प्रकारचे ॲसिड्स असतात जे माइल्ड ॲसिड्स म्हणजे वीक ॲसिड्स असतात. सो दॅट आर नॉट हार्मफुल. हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात घातक नसतात. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ दीज नॅचरल ॲसिड्स, किंवा यालाच आपण ऑर्गॅनिक ॲसिड्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल सी व्हिनेगर. सो दॅट इज अ नॅचरल ॲसिड. इन व्हिनेगर ॲसिडिक ॲसिड इट इज प्रेझेंट. ऑरेंजमध्ये ऑरेंज दॅट कन्सिस्ट ॲस्कॉर्बिक ॲसिड. ऑरेंजमधले ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं, प्रेझेंट असतं. टॅमॅरिंड म्हणजे चिंच, याच्यामध्ये टार्टारिक ॲसिड प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर टोमॅटो दॅट कन्सिस्ट ऑक्झॅलिक ॲसिड. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं. कर्ड म्हणजे दही जे आपण खातो, सो दॅट कन्सिस्ट लॅक्टिक ॲसिड. या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट असतं. देन लेमन लिंबू दॅट कन्सिस्ट सायट्रिक ॲसिड. सो यू राईट डाऊन दिस चार्ट अबाउट द some natural acids which are present in our diet. Okay. Now next one is some properties of acids. So first property, see, acids are sour in taste. Acid टेस्टला कसे असतात, सोर असतात. सोर म्हणजे आंबट, म्हणजे चवीला हे काय असतात, आंबट असतात. जसं हे जे सगळे आपण काय केले, आपण डाएटमध्ये म्हणजे आपण आहारामध्ये हे घेतो, या सगळ्यांची चव आपण जेव्हा बघतो तर तेव्हा आपल्याला हे काय करतात, चवीला आपल्याला आंबट लागतात. सो ऑल दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ ॲसिड. म्हणजे आपण या ॲसिडची प्रॉपर्टी सांगू शकतो. ॲसिड चवीला कसे असतात, सोर म्हणजे आंबट असतात. नाउ नेक्स्ट वन इज ॲसिड मॉलिक्युल्स कंटेन्स हायड्रोजन आयन्स दॅट इज अ H प्लस आयन ॲज अ मेन कन्स्टंट. ॲसिड जे असतात तर त्याच्यामध्ये मुख्य जो
घटक आहे तर तो कोणता असतो? हायड्रोजन आयन असतो. हायड्रोजन आयन हा त्याचा काय असतो? मुख्य घटक असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ॲसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. जेव्हा ॲसिडशी आणि मेटल्स म्हणजे धातू यांची अभिक्रिया होते तर तेव्हा त्या अभिक्रियेमधून हायड्रोजन गॅस जो आहे तर तो रिलीज होतो म्हणजे बाहेर सोडला जातो. ॲसिड आणि मेटल यांच्या रिॲक्शनमधून हायड्रोजन गॅस तयार होतो. नेक्स्ट वन इज ॲसिड रिॲक्ट्स विथ कार्बोनेट्स अँड लिबरेट्स कार्बन डायऑक्साईड गॅस. सो व्हेन ॲसिड्स रिॲक्ट्स विथ कार्बोनेट्स, जेव्हा कार्बोनेट्सशी त्यांची काय होते? अभिक्रिया होते तेव्हा तिथे काय होतो? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. गाशी सुरुवातीला आपण काय केला? हा क्वेश्चन बघितला बघा. जेव्हा किचन प्लॅटफॉर्मवर किंवा शाबदी फरशीवर काय होतं? चिंचेचं पाणी किंवा लिंबूचा रस पडला तर काय होतं? त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे काय होतं? स्पॉट तयार होतात. किंवा जेव्हा हे रिॲक्शन होत असते तेव्हा आपल्याला काय होतं? बबल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. सो दॅट इज दिस रिॲक्शन. म्हणजे तिथे काय असतं? त्या लिंबामध्ये किंवा त्या चिंचेमध्ये काय असतं? ॲसिड असतं. त्या ॲसिडची आणि जे शाबदी फरशीमध्ये असणारं कार्बोनेट यांची रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होत असतो. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी इज ब्लू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड्स. तर इन प्रिव्हियस व्हिडिओ आपण हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. इंडिकेटर्सचा यूज आपण बघितला. आयडेंटिफिकेशनसाठी ॲसिड आणि बेसच्या इंडिकेटर्स वापरले जातात. तेव्हा लिटमस पेपर जो आहे ब्लू लिटमस पेपर याची टेस्ट जेव्हा आपण बघितली सो ब्लू लिटमस पेपर टर्न्स वेन दॅट डीप इट इनटू द इन ॲसिड. जेव्हा आपण ब्लू लिटमस पेपर ॲसिडमध्ये काय करतो? डीप करतो तेव्हा त्याचा कलर जो आहे तर तो चेंज होतो अँड दॅट टर्न्स इनटू रेड. ब्लू कलर निळा कलर जो आहे तर तो लाल तांबड्या रंगामध्ये काय होतो? बदलतो. So all these are the some properties of acid. So all of you write down these all properties. Acids are sour in taste. Main constituent is hydrogen ions. Acid reacts with metal that gives hydrogen gas. Acid reacts with carbonates that gives carbon dioxide, and blue litmus paper that turns red in acid. So these are some properties of acids. Now see some uses of acids. So acids, these are used in the production of chemical fertilizers. Acids जे आहेत तर त्यांचा वापर कुठे होतो? केमिकल फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी. म्हणजे रासायनिक जे खतं आहेत ते तयार करण्यासाठी काही ॲसिडचा वापर केला जातो. Acids are used in production of explosives, oil purification, medicines, dyes, paints, etc. त्यासोबतच ॲसिड कुठे वापरलं जातं? फॉर प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटके तयार करताना. त्यानंतर ऑइल प्युरिफिकेशनमध्ये म्हणजे तेल शुद्धीकरण जे आहे तर त्याच्यामध्ये ॲसिड वापरला जातं. काही मेडिसिन्स तयार करण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. डाईज अँड पेंट्स म्हणजे हे रंग किंवा रंगद्रव्य जे आहेत तर ती तयार करण्यासाठी काही ॲसिडचा वापर केला जातो. नाउ नेक्स्ट यूज इज हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट्स. हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे म्हणजे HCl याचा वापर काही विशिष्ट प्रकारचे किंवा वेगळ्या प्रकारचे क्लोराइड सॉल्ट जे आहेत तर त्याच्या निर्मितीमध्ये या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. देन नेक्स्ट यूज इज डायल्यूट H2SO4 ॲसिड दॅट इज यूज्ड इन द बॅटरीज. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जे आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड त्याचा वापर बॅटरीजमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक सेल जे आपण म्हणतो तर त्या सेलमध्ये या डायल्यूट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. नेक्स्ट वन इज डायल्यूट HCl. इट इज यूज्ड इन द स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड याचा वापर पाण्याच्या निर्जंतुकीकरणामध्ये म्हणजे स्टरिलायझेशनमध्ये काय केला जातो याचा वापर केला जातो.
Next use of acid is also used for making the white paper from wood pulp. म्हणजे लाकडाचा जो पल्प आहे तर त्या लाकडाच्या त्या लगद्यापासून व्हाईट म्हणजे शुभ्र असा पेपर तयार करण्यासाठी सुद्धा काय होतो ॲसिडचा वापर केला जातो. Now see, we have seen that mineral acids that are harmful to our body. However, there are some organic acids or some natural acids, some type of organic acids which are also present in our body and that are useful to us. For example, see DNA. So DNA, that is a deoxyribonucleic acid which is present in our body and that decides the hereditary characteristics. आता हे जे DNA आहे तर ते एक प्रकारचं काय आहे ॲसिड आहे ऑर्गॅनिक ॲसिड. ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं आणि आपले जे हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे अनुवंशिक जे काय गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्याचं महत्त्वाचं काम हे DNA करत असतात. So that is the one type of acid. Now see the proteins which are also that are the part of our body. So they are also made up of amino acid, one type of acid. आता आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आहेत ज्या आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी म्हणजे आपल्या शरीर रचना किंवा याच्यासाठी उपयोगी पडतात तर हे प्रोटीन्स अमिनो ॲसिड या ॲसिडपासूनच काय केले असतात बनलेले असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा फॅट दॅट इज प्रेझेंट इन आवर बॉडी सो दॅट इज फॉर्म्ड बाय फॅटी ॲसिड. जे फॅट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं तर हे जे फॅट जे आहेत तर ते सुद्धा फॅटी ॲसिड्स या एक टाईपच्या ॲसिडपासूनच बनलेलं असतं. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी अँड दॅट आर युजफुल for our body. Now next part of this unit or chapter is base. आता याच्यानंतर आपण काय करूया बेस म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस पाहूया. सो बेस these are the substances on dissolving these gives OH minus ions. आता बेस असे सबस्टन्स असतात जे त्यांचं डिसोसिएशन झाल्यानंतर म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मेन जो काय कन्स्टंट आहे घटक तर तो कोणता असतो OH मायनस आयन्स असतात याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल सी NaOH aqueous solution of the NaOH that gives Na plus and OH minus ions. NaOH जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तर तेव्हा त्याच्यापासून सोडियमचे आयन्स आणि त्यासोबत हायड्रॉक्साईडचे आयन्स तयार होतात. म्हणजे मुख्य घटक बेसमध्ये कोणता असतो तो असतो OH मायनस आयन्स. नाउ सी these are the some examples of base or alkalis. The formulas given and uses are also given here. First one is sodium hydroxide that is also called as a caustic soda. Formula of sodium hydroxide is NaOH and that is used as a washing soap. धुण्याचा साबणामध्ये या सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. Now next is potassium hydroxide also called as a potash. Formula of potassium hydroxide is KOH and that is used in soap or in shampoos. साबणामध्ये किंवा शॅम्पूमध्ये या KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. नेक्स्ट वन इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लाईम वॉटर. द फॉर्म्युला ऑफ दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला काय याचा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा CaOH2 and it is used in lime or in white washing. Next one is magnesium hydroxide. It is also called as a milk of magnesia. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे MgOH2 and that is used for acidity resistant medicine.
आता याचा वापर कुठे होतो बघा, ॲसिडिटी रेजिस्टंट मेडिसिन म्हणजे औषधामध्ये अँटासिड म्हणून याचा वापर केला जातो. म्हणजे जेव्हा आपल्याला ॲसिडिटी होते तर ती कमी करण्यासाठी या बेसचा यूज केला जातो. त्याच्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड फॉर्म्युला आहे त्याचा NH4OH अँड दॅट इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. खत निर्मितीमध्ये या अमोनियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बेस. हे सगळे काय आहेत, बेसचे एक्झाम्पल्स आहेत. ऑल ऑफ यू राईट डाऊन दिस चार्ट इन युअर नोटबुक. नाव सी प्रॉपर्टीज ऑफ बेस ऑर अल्कली. अल्कलीच्या म्हणजे बेसच्या आपल्याला काय करायचे, प्रॉपर्टी पाहायच्या. फर्स्ट वन इज बेसिस हॅज बिटर टेस्ट. बेस जे असतात म्हणजे त्यांची टेस्ट कशी असते, बिटर म्हणजे कडू असतात. चवीला काय असतात ते कडू. दे आर स्लिपरी. त्याच्यानंतर त्याचं नेचर कसं असतं बघा, स्लिपरी म्हणजे हात लावल्यानंतर आपल्याला ते कशा वाटतात, बुळबुळीत वाटतात, स्लिपरी वाटतात. नेक्स्ट प्रॉपर्टीज बेसेस कंटेन्स हायड्रॉक्साईड दॅट इज OH- ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. बेसमध्ये मुख्य घटक कोणता आहे, हायड्रॉक्साईड हा मुख्य घटक आहे. म्हणजेच OH- जे आयन्स आहेत हायड्रॉक्साईड आयन्स हे त्याचे काय आहेत, मेन मुख्य घटक आहेत. मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साईड जे असतात म्हणजे मेटलचे ऑक्साईड जे आहेत, मेटल म्हणजे धातू जेव्हा ऑक्सिजनशी रिॲक्ट होतात, अभिक्रिया होते, तेव्हा त्यांच्यापासून ऑक्साईड तयार होतात. या ऑक्साईडचे नेचर कसं असतं, बेसिक असतं म्हणजे ते आम्लारी धर्मी असतात. त्याच्यानंतर या अल्कलीमध्ये काय होतं, रेड लिटमस पेपर जो आहे तो डीप केल्यानंतर तो काय होतो, ब्ल्यू कलर होतो. ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्कली ऑर बेस. हे सगळ्या आम्लारीच्या काही आहेत, प्रॉपर्टीज आहेत. सो वी हॅव सीन दॅट ॲसिड कन्सिस्ट H+ ions and base consists OH- ions, or acid consists hydrogen ions and base consists hydroxide ions. So when acid and base, combination of acid and base, that gives salts and water. For example, HCl plus NaOH that gives NaCl plus H2. So here say when hydrochloric acid reacts with sodium hydroxide that gives sodium chloride. So this is a salt. म्हणजे बघा इथं हायड्रोक्लोरिक ॲसिड सोडियम आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांची रिॲक्शन होते तर तेव्हा सोडियम क्लोराईड हे काय होतं, इथे सॉल्ट म्हणजे क्षार तयार होतं. सो धिस केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. या केमिकल रिॲक्शनला काय म्हटलं जातं, न्यूट्रलायझेशन. उदासीनीकरण असं याला म्हटलं जातं. जेव्हा ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होते, यांचं कॉम्बिनेशन होतं तर तेव्हा त्याच्यापासून सॉल्ट तयार होतं म्हणजे क्षार निर्मिती होत असते. या रिॲक्शनला किंवा या फिनॉमिननला न्यूट्रलायझेशन असं म्हटलं जातं म्हणजे उदासीनीकरण असं म्हटलं जातं. So here this is a neutralization reaction. Now you know that hydrochloric acid which is formed in our stomach or it is present in our stomach, so it helps to ease the digestion, that helps in the digestion process. And however some if excessive form of that HCl is formed due to the indigestion, समजा जर अपचन झालं तर काय होतं, हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं तर ते जास्त प्रमाणामध्ये समजा जर तयार झालं तर त्याच्यावर उपाय म्हणून द रेमेडी ऑन दॅट अँटासिड्स आर यूज्ड फॉर कंट्रोल धिस हायपर ॲसिडिटी. तर हे जास्त झालेली जी ॲसिडिटी आहे ती कमी करण्यासाठी काय केलं जातं, अँटासिड जे आहे तर ते वापरलं जातं. अँटासिड म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशियम. So this medicine contains the milk of magnesia, that is the MgOH twice. Such alkaline medicine that neutralizes
excess amount of acid which is present in the stomach. आता या अँटासिडचं काय फंक्शन आहे किंवा ह्याची मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे ॲसिडिटी जास्त झाल्यानंतर काय होतं हे आपण त्या ॲसिडिटीला कंट्रोल करण्यासाठी हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया किंवा हे जे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे तर ते दिलं किंवा घेतलं जातं आपल्याकडून. तर याच्यामध्ये त्या ॲसिड आणि हे बेस जे आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया तर हे बेस यांची काय होते रिॲक्शन होते आणि न्यूट्रलायझेशनची प्रोसेस होते आणि त्याच्यामुळं ॲसिडिटी जी वाढलेली असते तर ती काय होते कमी होण्यास मदत होते. याच्यानंतर द ॲसिडिटी ऑफ सॉईल दॅट इन्क्रीजिव्ह इन एक्सेसिव्ह अमाऊंट. सो ड्यू टू द use of chemical fertilizers under the guidance of agricultural limestone or lime water is mixed in the acidic soil. So such alkaline substances that neutralizes excess acid that is present in the soil. आता समजा काही वेळेस शेतामध्ये जमिनीमध्ये मातीमध्ये समजा जास्त प्रमाणात केमिकल फर्टिलायझर्स जर वापरले गेले असतील तर त्याच्यामुळं त्या सॉईलची ॲसिडिटी काय होते वाढते. दॅट सॉईल बिकम्स ॲसिडिक. तर तेव्हा लाईमस्टोन जे आहे चुनखडी किंवा लाईम वॉटर जे आहे चुन्याची निवडी हे सॉईलमध्ये काय होतं मिक्स केलं जातं आणि त्याच्यामुळे तिथं म्हणजे सॉईलमध्ये असणारे ॲसिडिक सबस्टन्स आणि लाईमस्टोनमध्ये असणारा बेस जे आहे तर यांची रिॲक्शन होते आणि न्यूट्रलायझेशन होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये असणारी सॉईलमध्ये तयार झालेली जी एक्सेस अमाऊंट ऑफ ॲसिड जे आहे ॲसिडिटी आहे सो दॅट गेट लोवर्स. ओके. सो दिस इज अबाउट द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अँड दिस इज ऑल अबाउट द युनिट दॅट इज द इंट्रोडक्शन टू बेस ॲसिड अँड बेस. Write down this exercise in your notebook and solve this. First question is write the properties of acids. Second question is write uses of acid. Third question is write uses of base. Fourth question is what is neutralization reaction. Fifth question is write main constants of acid and base. So solve this exercise and also the exercise from textbook in your notebook.